बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या ह्या सेशन नंबर 2 मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे बेसिकली पुण्यातली नाटकं, त्याच्याशी रिलेटेड होणाऱ्या स्पर्धा आणि त्याची फेस्टिवल्स, ह्या सगळ्या मागचं ऑर्गनायझेशन आणि त्याच्याशी कनेक्टेड असलेले मुद्दे. सो आज आपले गेस्ट आहेत हर्षद इकडे आहे, स्वप्नील आहे, कुशल आहे आणि शार्दूल आहे. सो मला असं वाटतं की आपण पहिल्यांदी सुरुवात करावी. तुम्ही तुमच्याबद्दल पटकन ओळख करून द्यावेत. सगळे तसे तुम्ही सेलिब्रिटी आहातच तुमच्या तुमच्या कामामध्ये, पण एक 2-2 शब्दात तुमची ओळख करून द्यावी. हाय. सो बेसिकली माझं नाव हर्षद राज पाठक. पुण्यामध्ये जी महाराष्ट्र कल्चरल सेंटर नावाची नाट्यसंस्था आहे, त्यांच्यासोबत मी समन्वयक म्हणून गेली 8 वर्ष काम करतोय. समन्वयक म्हणजे ज्याला हल्ली मराठीमध्ये कोऑर्डिनेटर म्हणतात. सो ते काम मी करतोय. आणि संस्थेची एक ज्योत्स्ना भोळे सभागृह म्हणून जी थिएटर स्पेस आहे, सुदर्शन सगळ्या जणांना माहिती आहे, सुदर्शनचीच एक मॅग्निफाईड आवृत्ती आहे. सो त्या स्पेसची सगळी व्यवस्थापक आणि समन्वयक अशा दोन्ही जबाबदाऱ्या मी सध्या बघतोय. हॅलो, मी स्वप्नील कोरे. गेले काही वर्ष आम्ही फिरोदिया मॅनेजमेंट टीम मध्ये मी काम करतोय. त्याचबरोबर मी प्रदीप वैद्य बरोबर सोलो थिएटरचे जे त्यांनी फेस्टिवल्स ऑर्गनाईज केले होते त्यामध्ये मी त्याच्याबरोबर काम केलंय. हर्षद ज्या संस्थेबरोबर काम करतो त्यांच्याबरोबर मी काही वर्ष ग्रिप्स फेस्टिवल सुद्धा ऑर्गनाईज केले. आणि त्याच आता आम्ही गेली 4 वर्ष दाजीकाका गाडगिळ करंडक ही स्पर्धाही ऑर्गनाईज करतोय. तर म्हणजे एवढं सगळं करतोय. हाय, मी कुशल खोत. गेले 10-12 वर्षापासून ऑर्गनायझिंग मॅनेजमेंट फील्डमध्ये आहे आणि गेले 5-6 वर्षापासून वाईडविंग्स मीडिया ही आमच्या जी कंपनी आहे त्याच्या मार्फत आम्ही आर्ट प्रमोटिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट, थिएट्रिकल ऍक्टिव्हिटीज आम्ही ऑर्गनाईज करतो. त्यातलं म्हटलं तर एक स्पर्धा आहे मूकनाट्याची, मौनांतर मूकनाट्य स्पर्धा किंवा पुणे नाट्यसत्ताक हे महोत्सव. सो वेगवेगळे प्रयोग लावणे किंवा नाटकांची स्पर्धा घेणे किंवा फेस्टिवल घेणे या सगळ्यांमध्ये थोडं थोडं काम करत असतो. हॅलो, मी शार्दूल मोहिते. आता स्वप्नीलने सांगितलं तसं आम्ही एकत्रच काम करतो, त्यामुळे तुम्हाला वाटेल एकसारखंच बोलताय. पण गेली 10-12 वर्ष आम्ही नाटक आणि या क्षेत्रामध्ये काम करतोय. सो मग हळूहळू एकांकिका करत होतो, स्पर्धा केल्या, मग त्यातून बाहेर पडल्यानंतर मग काय करायचं तर मग फिरोदिया करंडकमध्ये आम्ही मॅनेजमेंट टीममध्ये इन्व्हॉल्व झालो. तिथे आम्ही व्हॉलंटियर म्हणून काम करायला लागलो. त्याच्यानंतर मग प्रदीप दादा बरोबर असेल, सोलो फेस्टिवल असेल, सायफाय फेस्टिवल असेल, किंवा मग गिरीश दादा बरोबर असेल की NSDचं जे सॅटेलाइट फेस्टिवल झालं पुण्यामध्ये भारंगम ते असेल. सो अशा बऱ्याच गोष्टींमध्ये आम्ही मदत करत गेलो, त्यातून शिकत गेलो. आणि आता मग जसं तो म्हणाला की 4 वर्ष झाली आम्ही दाजीकाका गाडगिळ करंडक ही एकांकिका स्पर्धा पण आयोजित करतोय. सो असं काही ना काहीतरी ह्या क्षेत्रात करायचा आमचा प्रयत्न असतो. जसं जमेल तसं ज्याला मदत लागते त्याला मदत करायची. सो असं चालू असतं. ग्रेट ग्रेट ग्रेट, भारी. सो अशा तऱ्हेने तुमची सगळ्यांची थोडक्यात ओळख झालेली आहे. सो अगदी एक सगळ्यात बेसिक प्रश्न असा पहिल्यांदी ज्याच्यासाठी आज आपण जमलोय, ऑर्गनायझर म्हणजे नक्की काय आणि ते ऑर्गनायझर थोडक्यात काय करतात? म्हणजे तुम्ही स्वतःला ऑर्गनायझर म्हणवता, तर मग तुम्ही काय करता हे ज्यांना ह्यातलं माहिती नसेल त्यांना तुम्ही सोप्या भाषेत काय सांगू शकाल? मला असं सांगायला आवडेल की ऑर्गनायझर म्हणजे सोप्या भाषेत आपल्याला शेफ सांगता येईल की शेफ कसा आहे, वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून त्यातनं काहीतरी एक छान पदार्थ तयार करतो आणि आपल्याला ऑफर करतो. वा. ऑर्गनायझरची जबाबदारी तीच आहे की इंटिग्रेटर म्हणून काम करायचं, वेगवेगळे एलिमेंट्स एकत्र करायचे, त्यातून काहीतरी असं ऑफर करायचं जे लोकांना एन्जॉय करता येईल. वा. मला असं वाटतं की ऍक्च्युअल ऑर्गनायझर, आपण फेस्टिवल ऑर्गनाईज करू किंवा स्पर्धा ऑर्गनाईज करू, तो एक प्लॅटफॉर्मच आहे मुलांसाठी किंवा स्पर्धकांसाठी किंवा जे फेस्टिवलमध्ये इन्व्हायटीज आहेत त्यांच्यासाठी. आपण तो प्लॅटफॉर्म, मला असं नाही वाटत की आपण तो प्लॅटफॉर्म देतोय लोकांना, तो आपसुकच त्यांना मिळणारच आहे, पण त्याच्यासाठी त्यांना काही गोष्टी तिथे लागतायत. ऑर्गनायझर शब्दातच आहे की आपण तेवढ्या फक्त ऑर्गनाईज करतोय. ऍक्च्युअल ती स्पर्धा असेल किंवा ते फेस्टिवल असेल, ते जे तिथे परफॉर्म करतायत त्यांचंच आहे. आपण त्यांना तिथे एक मदतनीस म्हणून आहोत की त्यांना
ते कॉम्पिटिशन मधलं नाटक किंवा फेस्टिवल मधलं नाटक हे सादर करायला सोपं जावं आणि मदत व्हावी असं मला वाटतं. मला वाटतं की ऑर्गनायझर म्हणजे स्टेजच्या मागचा कलाकार मेन. म्हणजे स्टेजवरती आपण ज्यांना बघत असतो तेवढीच एक फळी मागे असते आणि ऑर्गनायझर म्हणजे ते म्हणू शकतो. आणि एक ऑर्गनायझर किंवा ती त्या टीम शिवाय ती ऑर्गनायझिंग टीम असं कन्फर्म नाही होत किंवा भक्कम टीम लागते ती म्हणजे ऑर्गनायझिंग टीम. आणि इट इज बिहाइंड द स्टेजचा कलाकार. Yes, मलाही तसंच वाटतं की ऑर्गनायझर म्हणजे कॉर्डिनेटर आहे की ह्या सगळ्यांना आपण जे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतोय. सो मला वाटतं की आपण प्लॅटफॉर्म देतोय म्हणजे काय करतोय, ते ज्यावेळी येतात परफॉर्म करतात त्यावेळी तो प्लॅटफॉर्म मोठा होतो. तर आपण माध्यम आहोत की हे सगळं तिथे घडवून आणण्यासाठी, असं मला वाटतं. क्या बात आहे. बरोबर. सो म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या बोलण्याचा जो सार आहे तो म्हणजे एखादा इव्हेंट होण्यासाठी किंवा एखादी स्पर्धा होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या लोकांना एकत्र करायचं, त्यांना तुमच्या मुठीत दोऱ्यांनी व्यवस्थित बांधून ठेवायचं आणि त्यांना तुमच्या तालावरती नाचायला लावायचं, तर जे काही दिसतंय समोरचं ते व्यवस्थित दिसू तालावर नाचायला लावायचं. म्हणजे कसं, तुम्ही जर ते व्यवस्थित प्लॅन केलेलं असेल तर आमच्यासारखी लोक किंवा इतर परफॉर्मर चांगलं परफॉर्म करू शकतात. तुमच्याकडे जर ढिसाळ कारभार झाला तर प्रॉब्लेम होऊ शकतो, की जे सत्य आहे. सो बेस्ट. ओके, सो आपण सुरू करूयात अजून एक पुढच्या प्रश्नाकडे. आता मला असं वाटतं तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का की एखादी स्पर्धा किंवा फेस्टिवल ऑर्गनाईज करण्यासाठी तुम्ही काय सुरुवात केलीत किंवा तुम्हाला आधी असं वाटत होतं का की असं काहीतरी करावं, किंवा जसं काल हर्षा म्हणला होता की त्याला ऍक्टर व्हायचं होतं खरं तर पहिल्यांदा, तसं आपल्याकडे पण बरेच ऍक्टर आहेत इथे, हर्षद आहे, कोरे आहे, पण तरीही ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं पडावं असं वाटलं? महाराष्ट्र कल्चरल सेंटर ही गेली अनेक वर्ष पुण्यामध्ये संस्था कार्यरत आहेच आहे, प्रामुख्याने नाट्यक्षेत्रात, त्यातूनही प्रायोगिक नाट्यक्षेत्रामध्ये. सुदर्शन, ज्योत्स्नाबोळे सभागृह या सगळ्या वास्तू आपल्याला माहित आहेत. सुदर्शनची सुरुवात कशी झाली तेही सगळ्यांना माहिती आहे. अगदी सुरुवातीला चॅलेंज असं होतं की सुदर्शनला आता एक प्रायोगिक नाटक करणाऱ्या लोकांसाठी जागा तर निर्माण झाली आहे, तिथे नाटक त्याच्यात काम करणारे कलाकार तर येणार आहेत, पण प्रेक्षकही कसे खेचून आणायचे. सो महाराष्ट्र कल्चरल सेंटरनी 2003 पासून, म्हणजे ज्या वर्षी सुदर्शनची स्थापना झाली त्या वर्षीपासूनच सुदर्शन रंगमहोत्सव म्हणून फेस्टिवल भरवायला सुरुवात केला, जेणेकरून पुण्यातल्या नाट्यकर्मींना तर ती जागा ओळखीची होईलच, पण प्रेक्षकांनाही तिकडे येण्याचं वळण पडेल. सो या हेतून ते सुरू झालं. आणि नंतर मग महाराष्ट्रातली काही नाटकं, मग देशभरातली काही नाटकं, मग वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स अंडर परदेशातली काही नाटकं सुद्धा आपण आणायला सुरुवात केली. सो बेसिकली मी आत्ता जॉईन झालो या संस्थेला, पण तरी सुद्धा हा मूळ हेतू होता महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या महोत्सव भरवण्याच्या मागे. अजून कोण सांगू शकेल काही याच्याबद्दल, किंवा तुमच्या पर्सनल आता, किंवा अजून मेसेज ह्याच्याशीच कंटेंट रिलेटेड असू शकतो. मला असं वाटतं की पटकन जसं ह्यांनी एमसीसी बद्दल सांगितलं तसं कोरे आणि शार्दूल, तुमची एंटिटी मेन काय आहे आणि कुशल तुझी एंटिटी काय आहे, तुम्ही काय काय साधारण वर्षभरामध्ये करता, हे जर पटकन थोडक्यात सांगू शकलात असलेल्या प्रेक्षकांना तर मजा येईल. बेसिकली मी मगाशी म्हणालो तसं की आम्ही सायफाय फेस्टिवल सुद्धा केलाय प्रदीप दादा बरोबर, आम्ही सोलो फेस्टिवल केलाय, हर्षद बरोबर मी महाराष्ट्र कल्चरल सेंटर बरोबर ग्रिफ फेस्टिवल केलाय. पण जर सातत्याने करत येतोय असं जर काही असेल तर गेली एक 8 ते 9 वर्ष मी फिरोदियाच्या मॅनेजमेंट टीम मध्ये आहे. त्याच नंतर गेल्या 4 वर्षापूर्वी आम्ही दाजी काका गाडगीळ करंडक ही स्पर्धा चालू केली. सो ह्या 2 एंटिटीज आहेत की ज्या आम्ही लॉंग रन मध्ये त्यांच्यामध्ये सहभागी आहोत आणि आवडेल म्हणजे ते करत राहायला. बेस्ट. कुशल तुझं? येस, बेसिकली माझी फील्ड म्हणजे कम्प्युटर सायन्स फील्ड. मी एमएससी कम्प्युटर सायन्स करून या फील्डकडे वळलो. कॉलेजमध्ये असताना आपण सगळेच आय गेस पुरुषोत्तम फिरोदिया ह्या म्हणजे ह्याच्या खालून गेलोय, वेगवेगळ्या ठिकाणी कोण ना कोणतरी कुठं ना कुठेतरी परफॉर्म केलंय. तसंच मी पण टीम मध्ये होतो आणि ते बघता बघता तेव्हा विचार आला की स्पर्धात्मक जे कल्चर आहे की आता हे स्पर्धा होतात, त्याच्यात जिंकलं की ते नाटक पुढे जातं आणि ते लोकांपर्यंत येतं, बट त्याच्या मागे प्रत्येक टीम खूप एफर्ट्स घेत असते.
सो त्याच्यात जर कुठली टीम जिंकली नाही किंवा ती त्या नवात आली नाही आणि पुढे गेली नाही, तर ते नाटक पुढे यायचं नाही लोकांपर्यंत. तर तेव्हा तोच एक विचार आला. आम्ही कॉलेजमध्ये असताना 3-4 मित्र मिळून आम्ही ड्रीम्स टू रियालिटी म्हणून एक ग्रुप फॉर्म केला. आणि तेव्हा आम्ही त्याच्या मार्फत पुरुषोत्तम मधले जे नवात जात नाहीत नाटकं, अशा नाटकांना घेऊन त्यांचे प्रयोग लावायला लागले. कारण खूप पुण्यात प्रॉब्लेम असे आहेत, खूप कॉलेजकडे त्यांचे थिएटर्स नाही. सो असं होतं की म्हणजे स्वतःचा मुलगा किंवा कोणीतरी कॉलेजमधलं काय आपला मित्र हे नाटकं करायला किंवा काहीतरी गेले 1-1.5 महिना तो काहीतरी करतोय एवढंच माहिती असतं. ते काय करतोय हे सादर करायला त्यांना प्लॅटफॉर्मच मिळत नाही जर ते नाटक पुढे गेलं नाही. सो त्या हेतूने आम्ही तेव्हा विचार केला की वाय नॉट आपण बरेच दर्जेदार नाटकं असतात. आता 51 नाटकं पुरुषोत्तमचं उदाहरण घेतलं तर त्याच्यातून 9 नाटकंच फायनलला जातात. ते 19-20 फरकामुळे काही नाटकं नाही जात नव्हत, तर ती चांगली असतात, बट ती आली पाहिजे समोर. या हेतूने आम्ही तेव्हा एक पुरुषोत्तम मधली प्रयोग लावण्याच्या हेतूने सुरुवात केली. आणि मग तिथनं हळूहळू इथे इंटरेस्ट वाढायला लागला. आणि मग विचार आला की आपण ऑनस्टेज तर तेवढे हे नाही होत, सो वाय नॉट बॅकस्टेज आणि मॅनेजमेंट ऑर्गनायझिंग पार्ट आपण बघावा आणि मे बी अशा वेगवेगळे इनोव्हेटिव्ह आयडियाज आणून आपण काहीतरी सुरू करावं. तर मग त्याच्या पुढे हे आता पुरुषोत्तमचं झाल्यावर मग एक विचार आला की आता पुण्यात ही वेगवेगळी स्पर्धा होतात, तर त्याच्यात अजूनही कुठली तरी जनरल नाटकाची स्पर्धा व्हावी, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करता येईल. तर तेव्हा विचार आला मूकनाट्य हे एक्सप्लोर तेवढं केलं नाहीये पुण्यात, आणि आपण ऐकलंय खूप त्याच्याबद्दल, खूप प्राचीन आहे माइंड प्ले थिएटर. सो त्याच्यात तो तसा विचार केला की मग वाय नॉट आपण एक मूकनाट्य स्पर्धा आपण सुरू करावी इथे. त्याला काहीतरी त्याला आपण चांगल्या रूल्स रेग्युलेशन्स मध्ये बांधावं, जेणेकरून जनरल लोकांना ऑडियन्सला ते इझी वाटेल. कारण ते सगळ्यांनाच खूप मोठं चॅलेंज आहे. म्हणजे ऍज अन आर्टिस्ट एका ऍक्टरला विदाऊट शब्द, जे पुण्यात प्रामुख्याने वापरले जातात सपोज नाटकात, शब्दच काढला तर तुम्ही कसं परफॉर्म कराल, आणि मग जनरल ऑडियन्सलाही ते पोचेल का, ते कळेल का त्यांना, ते म्हणजे बघून तो इंटरेस्ट राहील ना नाटकात थ्रू, कारण काय चाललंय हे कळायला पाहिजे. तो हा एक खूप चॅलेंजिंग फॉर्म होता. तो आम्ही तेव्हा एक्सप्लोर केला आणि विचार केला की बाबा एक ही स्पर्धा सुरू करूयात, म्हणजे एक वेगळेपण असेल या स्पर्धेला आणि ह्याच्या मार्फत अजून काही सगळ्यांना चॅलेंजिंग प्लॅटफॉर्म मिळेल. सो त्याने आता 7-8 वर्ष झाली मूकनाट्य स्पर्धा आम्ही घेतो मौनांतर नावाने, आणि खूप उत्तम प्रतिसाद मिळतो त्याला. आम्ही ते पुण्याबाहेरही नेऊन मुंबईतही त्याचं सेंटर सुरू करून गेले 2 वर्ष मुंबईत सुरू केले, आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र खूप चांगले एंट्रीज येतात. खूप आम्हालाही वाटलं नव्हतं की इतक्या चांगलं काहीतरी थिएट्रिकल प्रोडक्शन बनू शकतं शब्दांशिवाय, आणि उलट नंतर लक्षात आलं की शब्दांशिवाय जर प्रोडक्शन झालं तर ते खूप ठिकाणी जाऊ शकतं, जे आपण सपोज लँग्वेज बॅरियर म्हटला तर तो नसला. त्या ह्यानी ते सुरू केलं, आणि मग आता वेगवेगळे थिएटर फेस्टिवल्स पण घेतो, त्याच्याबद्दल आपण बोलूच पुढे, बट बेसिक ब्रीफली ह्या गोष्टीने सुरुवात झाली. ग्रेट. सो मला आणि याच्या बरोबर वाटतं की जो एक मुळात प्रश्न असतो की ऑर्गनायझर म्हणून तुम्ही फेस्टिवल किंवा नाटकाची स्पर्धा ऑर्गनाईज करताना तुमच्या या गोष्टीची सुरुवात कधीपासून होते आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात, म्हणजे जर त्याची अशी एखादी लिस्ट इथे सांगू शकलात, म्हणजे का आपल्या तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये त्या फील्ड मधली सगळी लोक ऑलरेडी असतीलच, पण जर नवीन लोक असतील की जे त्या पद्धतीचं काम करत असतील आणि तुझ्याकडची लिस्ट बघून की अरे अच्छा यांना हे ऑर्गनाईज करताना ह्याची पण गरज असते, असं काही जर तुम्ही सांगू शकलात आणि त्यांना कळलं तर ते आपल्याला अप्रोच होऊ शकतील आणि आपला अजून काय म्हणतात जनसंपर्क वाढू शकेल त्या पद्धतीने. सो कोणी सांगू शकेल की काय काय लागतं साधारण ऑर्गनाईज करायला गोष्टी? असं विचारलं तेजस की सुरुवात कशी झाली किंवा कशी केली, तर खरं सांगू का, जेव्हा कॉलेज आयुष्य संपलं, कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम केला, सकाळ करंडक केलं, पण त्याच्यानंतर काहीतरी करायची एक खाज होती चांगला. सो आम्ही बाहेरच्या खुल्या एकांकिका स्पर्धा करायला लागलो. सो ऍक्च्युली आम्ही त्या खुल्या एकांकिका स्पर्धा करायला लागलो ना, तिथेच सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण का आम्ही बघितलं आणि तिथे जाणवायला लागलं की अजून मला कुठेही बाहेरच्या स्पर्धांना अजिबात नावं ठेवायची नाही किंवा कमी लेखायचं नाहीये, पण अजून काही करू शकतो आपण. प्रत्येकाला त्यांचे लिमिटेशन्स असतात. सो त्याच्या बाहेर पडून आपण आहे त्याच प्लॅटफॉर्म मध्ये लोकांना काही देऊ शकतो का, किंवा आता आम्हाला मुंबईला जर जायचंय तर आम्ही जी पहिली स्पर्धा केली होती तेव्हा 16 सीटर गाडी काढली होती आणि 16 जणांचे 500-500 रुपये देऊ शकताय.
अशी लोक घेऊन मग तू म्युझिक कर, तू लाईट्स कर, आणि मग ऍक्टर्स होतेच चांगले आणि त्यांच्याकडे 500 रुपये देण्याची ऐपत होती, आमचं नशीब. सो अशी आम्ही पहिली स्पर्धा केली आणि लकीली आम्ही ती स्पर्धा जिंकलो आणि त्यातून पैसे मिळाले. सो आम्ही हाही विचार करतो आता स्पर्धा ऑर्गनाईज करताना, की त्यांना प्लॅटफॉर्म देऊयात आणि त्यांच्या खिशातून पैसे जायला नको. सो ह्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो हाही विचार. म्हणजे मी एक एक्झाम्पल दिलं, अशा खूप गोष्टी आहेत की ज्या आम्ही स्पर्धक म्हणून काम करत होतो तिथेच सुरुवात झाली कदाचित ह्या सगळ्या गोष्टींची. आणि लिस्ट म्हणशील तर बेसिक आपल्या सगळ्यांना जे माहिती आहेत त्या मी सांगतो, मग बाकी नंतर शार्दूल, कुशल, हर्षद त्याच्यामध्ये ऍड ऑन करतीलच. सगळ्यात पहिलं म्हणजे स्पर्धक हवेत. सो ते गोळा करणं, त्यांच्यापर्यंत स्पर्धा पोहोचवणं. आणि कसं आहे, फक्त पैसे मिळतायत म्हणून कुठली स्पर्धक येतात असं अजून तरी मला वाटत नाही. त्यांना काहीतरी त्यात वेगळेपण दिसलं पाहिजे, हे एक आहे. त्याच्यानंतर थिएटर्स आहेत ते अवेलेबल झाले पाहिजेत, मग लाईट आहे, साऊंड आहे, मग सेटचे काही इक्विपमेंट्स आपल्याला लागतात. आणि आता कसं झालंय की हळूहळू जसं पुढे जातंय ना, टेक्नोसॅव्ही व्हायला लागलंय सगळंच. सो आपल्या स्पर्धा किंवा फेस्टिवल्स पण त्याच्या मध्ये मागे राहिलेलं नाही. सो काही वर्षांपूर्वी कदाचित फक्त फोटोग्राफी होतं, पण आता व्हिडिओग्राफी आलं, जे आधी सिंगल कॅमेरा होतं, मग आता ते मल्टिपल कॅमेरा शूट व्हायला लागलं. लाईट्स मध्ये पण आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इव्हन साऊंड मध्ये पण, की आधी बेसिक साऊंड सिस्टीम लागली की व्हायचं. आता तसं नाही, आता लाईव्ह साऊंड वर जास्त भर दिला जातो. सो त्याच्यासाठी एक वेगळी आपल्याला सोय करावी लागते. त्याचबरोबर लाईट मध्ये सुद्धा खूप गोष्टी ऍड व्हायला लागल्या. म्हणजे फ्युचरिस्टिक लाईट्स आपण डोळ्यासमोर ठेवून आता मुलांनाही त्यांना ते कसं प्रोव्हाइड करू शकू हे आपण बघतोच आहोत. आणि मग बाकीच्या गोष्टी आता बाकीचे ऍडअप करतील. अजून काही ऍड करायचे पॉइंट आहेत की कोण कोण असू? मला एक पॉइंट वाटतो सगळ्यात महत्वाचा अजून, की परीक्षक हे पण आता खूप महत्वाचा भाग झालाय. म्हणजे इतके स्पर्धा होतात की तेच परीक्षक इकडे तिकडे असतात. तोही एक बोल. सॉरी असं तू म्हणलास त्याच्यावर एक मला जनरल वाटलं विचारावं असं, की बऱ्याच वेळेला जेव्हा आपण स्पर्धा करत होतो किंवा आता सुद्धा आपण स्पर्धा करतो किंवा फेस्टिवल्सला जज असतात जसं तू म्हणलास, तर ते तुम्ही ठरवता का ते कोणी वेगळा बाहेरचा प्रोड्युसर असतो तो ठरवतो? मी खूप सिंपल साध्या नोटवरती विचारतोय, कारण की बऱ्याच वेळेला आपण स्पर्धा करत असताना आपल्याला कधीच परीक्षक पटत नाही. आपल्याला कधीच वाटत नाही की अरे हा का मला जज करतोय, असं दर वेळेला फिलिंग असतं. म्हणजे कोणाबद्दलही पर्सनल राग नसतो, पण तो तेव्हाचा हे असतो. तर तसे डिसिजन्स घेणं आणि ते फॉलो करणं, म्हणजे कुठल्या फॉर्मॅटमध्ये मी म्हणतोय की तुम्ही असे अनेक डिसिजन्स घेता ज्याच्यामुळे अनेक लोक हर्ट होतात. म्हणजे मला असं वाटतं ऑर्गनायझर हा असा एकमेव व्यक्ती असतो की जो सगळ्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याच्या बरोबर असलेले किंवा त्याच्या मुठीत असलेले सगळे लोक ही नेहमी त्याच्यावर चिडलेलेच असतात. कलाकार असो की आमच्यासारखा टेक्निशियन असो, अरे यार हा ना मला वेळच कमी देतोय आणि अशा पद्धतीने. सो हे सगळं तुम्ही कसं बॅलन्स करता? यातनं मी असं समजायचं का की तू जेव्हा आमच्याबरोबर काम करतोस तेव्हा तू आमच्यावर चिडलेला असतो? आता याच्यावरती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती नको बोलायला असं मला वाटतं, आपण नंतर बोलू. पण ऑर्गनायझर म्हणून काम करताना आता तुझे म्हणालास की बऱ्याच जणांचा रोष असतो, बऱ्याच जणांची बोलणी ऐकून घ्यायला लागतात. तर शुभांगी दामले, शुभांगी मावशी सगळ्यांनाच माहिती आहे, तर ती याच्या बाबतीत खूप छान सांगते. ती म्हणते आयोजकांनी किंवा संयोजकांनी कायम डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून वागलं पाहिजे. ते मला आज कधी जमलेलं नाहीये, पण हे मी कायम फॉलो करायचा प्रयत्न करतो. सो दॅट कॅन बी द ओनली आन्सर टू इट. नाही हे मला काय वाटतं तेजस, हे नक्कीच होतं. म्हणजे असे खूप किस्से आमच्याबरोबर घडलेले आहेत. स्पर्धा म्हणलं की आपल्याला माहिती आहे कायम जो जिंकतो त्याला रिझल्ट आवडलेला असतो, परीक्षक आवडलेले असतात, आणि जो येत नाही पहिल्या तीनात किंवा नंबरात तो कायम रिझल्टला शिव्याच घालत असतो. त्याचं एक उदाहरण म्हणजे आमच्याबरोबर मुंबईत घडलं होतं. ज्यावेळी दाजी काकाची पहिल्या वर्षी प्रायमरी राहून तिकडे झाली होती आणि मुंबईचे काही एक संघ माझ्यामध्ये फायनलला आला होता. सो आमच्या कानावर त्यानंतर खूप चर्चा आल्या की मुंबईच्या लोकांनी की लॉबिंग होतं, पुण्याची लोक अशीच आहेत,
मग फक्त तिकडे स्पर्धा करा, कशाला तुम्ही मुंबईला येता वगैरे, कशाला राज्यस्तरीय आणि आणि हे बाहेरच्या म्हणजे राज्यांमध्ये. हे संयोजक आणि व्हॉलेंटियर टीम हे ज्या ग्रुपमध्ये आहे, की जो एक व्हॉट्सअप ग्रुप आपण बेटर कम्युनिकेशनसाठी तयार करतो, तिथेच आम्हाला सुनावलं जात होतं. पण त्याची एक चांगली बाजू पण होती, की काही स्पर्धक संघांचा आम्हाला पर्सनलवर फोन आला, की तुम्ही ह्या लोकांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही काही गोष्टी करताय आणि तुम्ही स्पर्धा करताय आणि तुम्ही जे करताय ते आम्हाला खूप चांगलं वाटतंय आणि तुम्ही प्लीज करत राहा. ह्या लोकांमुळे तुम्ही पुढच्या वर्षी मुंबईला येणार नाही आहात. असं नको व्हायला. सो आम्हाला तुम्हाला सांगायचंय. मग त्यांनी एक छान उदाहरण दिलं होतं, की तो एक प्रायोगिक नाटक करत होता. ते प्रायोगिक त्याला वाटत होतं. तर त्याच्यामध्ये त्याचं असं म्हणणं होतं, की त्याला एंड सापडत नाहीये नाटकाचा. आणि त्यांनी वर्षभर ते नाटक एकांकिका करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ते कुठेच एंड सापडला नाही त्याचा. आणि प्रत्येक जण फक्त काहीतरी कमी आहे, काहीतरी कमी आहे एवढंच सांगत होतं स्पर्धा किंवा प्रयोगांना. सो आपल्या इथे जे प्राथमिकचे जज होते, त्यांनी ते नाटक बघितल्यानंतर त्यावर चर्चा केली. त्यातून त्याला एंड सापडला. आणि त्यानंतरही फोन आला मला, की आज मी परत प्रयोग केला, तर आज मला माझा प्रयोग पूर्ण झाला असं वाटतं. आणि त्यांनी ते क्रेडिट आपल्या स्पर्धेला देऊ केलं. म्हणजे ओघांनी ते परीक्षकांचंच आहे. क्या बात आहे. तो असे दोन्ही बाजू आहेतच त्याच्यामध्ये. येस येस. मला एक Great. वाटतं की आपण सगळ्यांना नाही प्लीज करू शकत, म्हणजे हा एक मुद्दा Absolutely. येतोच सगळ्यात. सो वी शुड बी ट्रू टू आवर सेल्फ, की आपण जे विचार करतोय आणि त्या पद्धतीने आपण तो मांडावा आणि तो त्या पद्धतीने पुढे घेऊन जावा. सगळ्यांना सॅटिस्फाय करायला गेलो आपण तर आपण आपल्या ह्याच्यातच अडकत राहू आणि सगळ्यांना आन्सरेबल आपण राहिलो तर ते त्याचा कधी एंड येणार नाही. So, येणार नाही. असं आणि मला मला असं वाटतं की आपल्या कृतीतूनच ते उत्तर मिळत असतं. म्हणजे त्याच वर्षी खूप टीका झाली पुण्यावर, पण त्या वर्षी करंडक विजेता औरंगाबादचं नाटक होतं. माझ्या मते दुसऱ्या वर्षी औरंगाबादचं होतं. जर कोणाला पुण्याचं लॉबिंग आणि असं जर काही करायचं असेल तर मुळात स्पर्धाच कशाला कोण करेल. सो जे काही घडतं त्यातून त्यांना उत्तर मिळतं. त्यामुळे आपण फार काही प्रत्येकाला जाऊन सांगू शकत नाही की बाबा हे असं बरोबर होतं, आहे. आमचा उद्देश हा होता, आमचा हेतू प्रामाणिक होता, असं आपण सगळ्यांना तर जाऊन नाही सांगू शकत. ओके. सो हे तर प्रत्येकाचे तुम्ही म्हणता तसे प्रत्येकाचे पर्सनल एक्सपिरियन्स आणि पर्सनल थॉट्स आहेत. सो त्याच्याकडनं स्पेसिफिकली ऑर्गनायझर म्हणून या सब्जेक्टकडे येऊया, की तुम्ही आता पुण्यामध्ये जेव्हा काम करता तेव्हा पुण्यामधली ऑडिटोरियम्स तुम्ही ठरवता की इथे एखादं नाटकाचा प्रयोग लावायचा किंवा एखादी स्पर्धा घ्यायची, फेस्टिवल ऑर्गनाईज करायचं, तर त्या दृष्टीने पुण्याची ऑडिटोरियम्स तेवढी वेल इक्विप्ड आहेत का? तिथले सहकारी तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला मदत करतात का? काही याच्यात रॉंग असेल तर कदाचित कोणाला डिरेक्टली बोलू नका, पण हा प्लॅटफॉर्म याच्यासाठीच आहे की ऑर्गनायझर म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम काय फेस करावे लागतात असं काही ना काहीतरी करताना, की त्याचं रेंट असेल, त्याचं क्लिनलीनेस असेल, तिथे असलेल्या टेक्निकल गोष्टींची अवेलेबिलिटी असेल, मिळणारं ड्युरेशन टायमिंग स्लॉटचं, तर काय सांगू शकाल कोणी तुम्ही? आपल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरकडनं महोत्सव ऑर्गनाईज करताना मुळात जिथपासून सुरू होतं की थिएटरच्या तारखा आणि ते दिवस, तो फॉर्च्युनेटली प्रॉब्लेम जरी महाराष्ट्र कल्चरल सेंटरला नसला तरी सुद्धा जेव्हा आपण एखाद्या स्पर्धेसाठी किंवा महोत्सवासाठी व्हेन्यू ऑफर करतो, मग ते व्हेन्यू पार्टनरशिप स्वरूपात असेल किंवा एक जस्ट रेंटवर घेतलं तरी पण आपण व्हेन्यू देतो. सो बाहेर लोकांना जे जे काही प्रॉब्लेम्स येतात ते कधी कधी डिस्कस झालेले असतात. म्हणजे तू म्हणलास असा क्लिनलीनेसचा मुद्दा आहेच आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे कशा होणार नाहीत? इतर थिएटर्सपेक्षा आपलं थिएटर हे वेगळ्या पद्धतीने कसं आपल्याला ऑफर करता येईल किंवा आपल्याकडचा जो स्टाफ असेल तो त्यातल्या त्यात जास्तीत जास्त मदत करू शकणारा कसा असेल, याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष असतं आमचं. आणि त्याच्यामुळे अनेक जण म्हणतात की एकतर वास्तूत आल्यावर खूप पॉझिटिव्ह वाटतंच, पण हो. इकडचा एक आल्यावर जो एक होमली फील आहे तो सगळ्या जणांना, म्हणजे अगदी दिल्ली, कलकत्ता, बँगलोर इथनं आलेल्या मंडळींना सुद्धा तो होमली फील खूप छान वाटतो. सो आपण जरी बाहेर जाऊन कुठल्या थिएटरमध्ये स्पर्धा आयोजित करू शकत नसलो तरी पण बाहेर येणाऱ्या लोकांना जे अनुभव येतात ते आपल्याकडनं लोकांना जाऊ नयेत याची खबरदारी आपण जास्तीत जास्त घेतो. बरोबर. आता मला ह्याच्यात फक्त एक ऍड करावं असं वाटतं, की हर्षद जसं म्हणाला की होमली फील असतोच त्या थिएटरचा. आणि दुसरा मुद्दा की तिकडची जी लोक आहेत ही खूप सपोर्टिव्ह असावी. मग त्यांनी तर ह्या दोन गोष्टींची जरा काही काही ठिकाणी गडबड होतीये पुण्यात, असं मला पर्सनल एक्सपिरियन्स वरून वाटतं, की एकीकडे होमली फील आहे
पण तिकडे दुसरी बाजू नाहीये आणि एकीकडे दुसरी बाजू आहे पण होमली फील नाही. पण टू सम ऑफ दिस की ऍक्च्युली एवढी पण वाईट परिस्थिती नाहीये पुण्यात असं मला वाटतं. समाधानकारक आहे आणि मग ते प्रायव्हेट असेल किंवा पुणे कॉर्पोरेशनचं असेल, लोक मदत करायला तयार आहे. म्हणजे जरी त्यांच्या हातात एखादी गोष्ट नसेल तरी मग त्याच्यावर त्या दिवसापुरता किंवा त्या स्पर्धेपुरता आपण काय तोडगा काढू शकू ह्याच्यासाठी ते तत्पर आहे आणि ते करतायत सगळे. सो ही एक चांगली गोष्ट. मला हा मुद्दा योग्य वाटतो. जी थिएटरची लोक आहेत ती मदत करायला कायम तयार असतात, पण मग त्यांचं एकच असतं की ते महानगरपालिका आणि मग त्यांची प्रोसेस आणि ह्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. सो ते टाइम टेकिंग असतं. आता इथे हर्षद पण आहे, जर आपण बघितलं ज्योत्स्ना भोळे सभागृहाचं, तर अत्यंत क्लीन असं ते ऑडिटोरियम आहे, सगळी स्वच्छता तिथे वेळची वेळी असते आणि म्हणजे पुण्यातलं सगळ्यात उत्कृष्ट थिएटर असेल असं क्लीनलीनेसच्या बाबतीत असं मी म्हणतो. सो ते मे बी त्यांचा तो प्रॉब्लेम असेल, ती लोक करायला तयार आहेत. आता सो हे वेगळ्या लेवलवरती जाऊन आपल्याला त्या व्यक्तींशी फॉलो घेतला पाहिजे याचा, ज्याची सुरुवात तू तेजस केली होतीस. मी खूप प्रयत्न केला होता तेव्हा, माहिती नाही फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली, पण काही चांगले बदल नक्की झाले. अनेक कलाकारांनी पण त्या गोष्टीशी रिलेटेड खूप आवाज उठवले गेले होते, त्यामुळे बराच फरक पडला. बट मला असं वाटतं की त्या गोष्टीचा फरक खूप कमी वेळासाठी पडला. परत काय म्हणतात ते ये रे माझ्या मागल्यासारखं परत तेच गोष्टी सुरू होतात. आणि माझा यासाठी म्हणण्याचा हेतू तोच होता विचारायचा की ऑर्गनायझर म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या तुम्ही तिथे दरवेळेला डिसिजन घेऊ शकत नाही अशा काही गोष्टींचे किंवा अवेलेबल असलेल्या सोर्सेसचे. पण त्या गोष्टींचं प्रेक्षक किंवा जो कोण स्पर्धक असतो तो सुद्धा बऱ्याच वेळेला खापर तुमच्यावर फोडतो. तर मग त्याच्याऐवजी तुम्ही की ह्या गोष्टी काय असू शकतात हे अजून थोडं डिटेल सांगू शकालात की कुठल्या गोष्टी तुमच्या हातात असतात आणि कुठल्या गोष्टी ही ऑलरेडी त्या व्हेन्यू कडनं आलेल्या असतात. अशा म्हणजे जसं की क्लिनलीनेसच्या बाबतीत आपल्याकडे अनेक जेन्युअनली म्हणजे असं की काय उघडपणे पण बोलायला प्रॉब्लेम नाही, पण कॉर्पोरेशनच्या बऱ्याच थिएटरमध्ये काही काळापूर्वीपर्यंत प्रॉब्लेम्स होते. ते आता हळूहळू कंट्रोलमध्ये येत आहे. पण ते प्रॉब्लेम होते तेव्हा सुद्धा लोक म्हणायचे, अरे यार हे कोणी इथे प्रयोग लावला नाटकाचा, त्याला एवढी अक्कल नाहीये का की हे स्वच्छ ठेवतायत. ह्या लेवल पर्यंत आणि अजून वेगळ्या पद्धतीने गोष्टी व्हायच्या. तर तसे कुठले मुद्दे की तुझ्या कंट्रोलमध्ये असू शकतात आणि कुठले मुद्दे की ते खरं तर नसतात? एक मुद्दा म्हणजे आपल्याला जर व्हेन्यू कुठला हवाय स्पेसिफिक डेटला, तर ती अवेलेबिलिटी पहिला हा मुद्दा आहे. म्हणजे आपण कधी कधी बऱ्यापैकी सगळेच आपले शोज आपण विकेंड्सना करायला बघतो, ऑडियन्सला फिजेबल आहे म्हणून. तर सगळेच थिएटर्स विकेंडला नसतात. आपल्याला कुठला स्पेसिफिक शो करायचा तर ते नसतात. कॉर्पोरेशनचे बऱ्यापैकी व्यावसायिक नाटकांना किंवा व्यावसायिक कार्यक्रमांना अलॉटेड असतात. तर बऱ्यापैकी आपण जे प्रायोगिक लेवलवरती काम करतो किंवा त्या प्रकारे जी नाटकं करतो त्यांना हे प्रायव्हेट थिएटर्सच एक काय ऑप्शन असतं. आणि त्याच्यात म्हटल्यासारखं जेबीएसने खरंच खूप चांगलं मेंटेन केलंय. तर तसे बरेच प्रायव्हेट पण अजून एक 2-3 पुण्यातले थिएटर्स ज्यांनी बऱ्यापैकी चांगलं मेंटेन केलेलं, कारण इट इज प्रायव्हेटली हँडल. पीएमसीचं असं होतं की बऱ्यापैकी तिथे त्यांना ना मला एक वाटतं की जे परफॉर्म करतात त्यांच्याशी संवाद हा जरासा गॅप मला तिथे जाणवते, जेणेकरून त्यांना लक्षात येईल. सपोज क्लिनलीनेस नाही आहे किंवा लाईट्स बंद आहेत, सपोज 4 दिवे बंद आहेत आज थिएटरचे, साऊंडचा प्रॉब्लेम आहे, पडदाच बंद होत नाही का पडद्याचं हे अडकलं, हे मुद्दे हे कन्वे करणं म्हणजे हे कम्युनिकेशन गॅप मला तिथे वाटते. त्यांना जर मला असं वाटत नाही कोणी मुद्दाम करणार, म्हणजे तिथले अथॉरिटीज की नाही हे मुद्दाम बट त्यांना ते कन्सर्न तो पोचवत नाही. आपल्याकडनं म्हणजे आपण ऑर्गनायझर्स नाही, बट तिथले अथॉरिटीज यांच्याकडनं जात नसेल तो की बाबा असं असं इथलं झालंय आणि हे नक्की लवकरात लवकर करायचंय. सपोज बरेचदा आता आपण बघितलं पडदा बंद होत नाही किंवा काहीतरी अडकलाय आणि त्याच्यातही प्रयोग चालूच आहेत, होतातच. सो हे मला तिथले डिफिकल्टीज वाटतात. आणि कायम असं होतच की म्हणजे जो प्रेक्षक आहे तो तिकीट काढून येतो, सो इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग ही विल वॉन्ट ऑल द फॅसिलिटीज टू बी परफेक्ट. सो ते एअर कंडिशन्ड असेल, क्लेनलीनेस असेल, काय जे वाटेल ते तिथल्या गोष्टी असतील. आणि थिएटरचं असं होतं की नाही हे आज बंद आहे, हे चालू नाही, आपण मधल्या मध्ये अडकतो बरेचदा. आणि ते लोकांना हे वाटतं की अरे तुम्ही कसं केलं, तू म्हटल्यासारखं बरोबर मुद्दा आहे की तुम्हाला माहित नाही का. बट तेव्हा आमच्याकडे पण कन्स्ट्रेंट्स असतात, रिस्ट्रिक्शन असतात की बाबा ह्या दिवशी मला माझी टीम अवेलेबल होती, मला हीच तारीख अवेलेबल होती, सो मी हे ऑप्शन काढलं त्यातल्या त्यात.
अशा सगळ्या कन्स्ट्रेंट्स तिथे येऊन ते एंड होतं, समप होतं मला वाटतं. तेजस, मला तू पहिला प्रश्न विचारलास की ऑर्गनायझर म्हणजे नक्की तुम्हाला काय वाटतं. सो मला याच्यामध्ये काय वाटतं की आता तू जो प्रश्न विचारलास त्याच्यामध्ये जर आपण ऑर्गनाईज करतो एखादी गोष्ट तर समोरून प्रॉब्लेम येणारच आहे. पण एक हे आहे की आपण ना कुणावर ब्लेमच नाही करू शकत जर तू ऑर्गनायझर. मग ते थिएटरचं आहे, वेंडरचं आहे, स्पर्धकांचं आहे, तुला ते मॅनेज करायचं. हे तर मी शिकलेलोच आहे आणि मला असं वाटतं की ते मॅनेज करायलाच आपण तिथे आहोत. जर सगळंच मिळत जाणार आहे तुम्हाला, मिळावंच अशीच अपेक्षा आहे, पुण्यात राहतो आपण, पण जर नाही मिळत आहे तर म्हणजे मी तुला फॉर एक्झाम्पल सांगतो, फिरोदिया असेल, दाजी काका असेल, आमची व्हॉलेंटिअर टीम ही ह्याच मॅनेजमेंट टीम असेल, ऑर्गनायझिंग टीम असेल, सगळे ह्याच मेंटॅलिटीने जातात की स्वच्छता नसणार आहे. आता मी कुठल्याही थिएटरचं नाव घेणार नाही, पण आम्ही जाऊन पहिल्यांदा साफसफाई करतो आदल्या रात्री जाऊन आणि मग चालू करतो. आणि कसं आहे की काही काही ठिकाणी खूप चांगलं आहे. आता फिरोजाचं नाव घेतल्यामुळे मल्टिपल थिएटर्स येतील आणि उगीच पुण्याची तरी भावना दुखावली जायची. पण काही काही थिएटर्स मध्ये असं आहे की तिथे नाही रे, या कशाचाही हेतू कोणाची भावना दुखावण्याचा नाहीये. तर इन जनरल याच्यावरती डिस्कशन करून काही तोडगा निघेल का? वर्षभर ती समयी तिथंच राहिलेली असते. तिथे तेलाचे डाग त्या फरशीवर असतात. जी फरशी आपण स्पर्धकांना मेकअप रूम म्हणून देणार आहोत तिकडे पडतील आता मुलं, तर ती पाऊण तास घासून व्हॉलेंटिअर टीम, मॅनेजमेंट टीम ती साफसफाई करते. मला एवढंच सांगायचंय की आता आपण कुणावर ब्लेम करण्याच्या पोझिशनलाच नाही आहोत जर आपण ऑर्गनायझर असू तर. जे काही आहे म्हणजे कुशलनी जो मुद्दा उपस्थित केला मागाशी की पडदा, एक 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 वर्षी आम्ही स्पर्धा ही हाताने उडत केली आहे. आता त्याला काही पर्याय नाही आहे. म्हणजे ठरली आहे, डेट ठरल्यात, स्पर्धा ठरली आहे, परीक्षक ठरलेत आणि हे इथे मी समोर करतो. आणि तू मगाशी विचारलं तो तू खूप छान मुद्दा वाटला, प्रश्न वाटला मला तो. त्याच्यावर समूह आम्ही उत्तर दिलं नाही कोणी की परीक्षक कोण ठरवतो. म्हणजे आम्ही जेव्हा स्पर्धक होतो तेव्हाही हाच आम्हाला प्रश्न पडायचा. सो आताही तिकडच्या स्पर्धकांना हाच प्रश्न पडत असेल. सर, परीक्षक ठरवण्यामागे कुठल्याही प्रोड्युसरचा किंवा असा कोणाचा हात नसतो. राईट. ऑर्गनायझरच ठरवतात आणि आम्ही आमच्या पद्धतीने हा विचार करतो की लेखक, दिग्दर्शक, अभिनय या सगळ्या गोष्टी किंवा सेट, लाईट, म्युझिक या सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल नाटक म्हणून त्याचा जो विचार करू शकेल आणि वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं तिथे आणून, म्हणजे जाऊ दे मी एक्झाम्पल देत नाही विचारसरणी म्हणजे नको. बट बरोबर हाच मुद्दा आहे की ऑर्गनायझिंग टीमच ठरवते. हा, आणि फुल फ्रीडम असतं. कुणीही त्याच्यामध्ये म्हणजे कुठल्याही एकाचा डिसिजन नसतो. पण आणि मुलांना कसं आहे ना, मुलांना स्पर्धकांना असं आहे की कुणीतरी सेलिब्रिटी पाहिजे यार आम्हाला जज करायला, मग त्यांना भारी वाटतं. तो पण म्हणजे असे सगळे क्वेश्चन एकत्र येऊन एक छान पॅनल तयार करण्याचा आम्ही दरवर्षी सगळ्याच स्पर्धा आणि फेस्टिवल त्याचा विचार करतात आणि आम्ही आमच्या पद्धतीने ते करतो असं मला वाटतं. आणि हा मगाशी मुद्दा सुटला होता म्हणून मी म्हणलं की हा महत्वाचा आहे. थँक्यू. येस, हो. तो मला वाटलं कदाचित उत्तर द्यायचं नसेल कोणाला म्हणून तो सुटला की काय. असं नाही, सॉरी, मजा करत होतो. तर आणि आता अजून एक महत्वाचा पार्ट असा वाटतो की जे ऑनलाईन ह्याच्यात पण बरेच लोक विचारत आहेत की सध्याच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढे चित्र काय असणार ह्याच्याबद्दलची कल्पना खरंच नाहीये आणि त्याच्यावरती आता हाताच्या घड्या घालून आपण डिस्कशन करणारे कोणीच नाही आहोत. पण जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार झालाय त्याचा आपल्या अशा की जिथे जाऊन लोक एखादा परफॉर्मन्स बघतायत त्याच्यावरती काय फरक पडेल. आणि जसे आता सोशल मीडियावरती सगळे लोकांनी लाईव्ह जातायत आणि त्यांची कला सादर करतायत, एका अर्थी खूप चांगलं आहे. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की लोक म्हणतायत की इथेच सगळं फ्रीमध्ये होत असेल तर मी 200-300 रुपयाचं तिकीट काढून का बघायला जायचं. तर त्या गोष्टी ऍज अ ऑर्गनायझर म्हणून पुढच्या फ्युचरमध्ये तुम्ही काय कसं मॅनेज करू शकाल. सो बेसिकली कुठलाही परफॉर्मन्स म्हणला तो जर ऑनलाईन बघायचा म्हणला तर इट्स अ फ्लॅट इमेज. प्रयोग म्हणला तर त्याला एक वेगळं डायमेन्शन येतं. ते लाईव्ह परफॉर्मन्स स्वरूपात असतं. ते एन्जॉय करण्याची अर्थात मजा वेगळीच आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आम्ही आता महाराष्ट्र कल्चरल सेंटर म्हणून आम्ही फक्त स्टेट गव्हर्नमेंटच्या आदेशाची वाट बघतोय. अदरवाईज आपल्याकडे सगळी तयारी ऑलरेडी झालेली आहे. आपल्याकडे वेन्यूचं सॅनिटायझेशन काय पद्धतीने करायचंय त्याची सगळी स्ट्रॅटेजी तयार आहे. आपल्याकडे मटेरियल येऊन पडलेलं आहे.
लिफ्टमध्ये एक फक्त माणसांना वर आणि खाली आणणे आणि सोडणे एवढंच काम करण्यासाठी आपण अपॉइंट करणार आहोत. सो या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. फॉर्च्युनेटली इतर थिएटर्समध्ये जशा फिक्स चेअर्स आहेत तशा आपल्याकडे नसल्यामुळे म्हणजे आपल्याला फिजिकल डिस्टन्सिंग प्रमाणे कशाही तुम्हाला पहिल्या रांगेत एक माणूस, शेवटच्या रांगेत एक माणूस, एवढ्या 2च खुर्च्या सुद्धा आपण ठेवू शकतो. सो काहीही झालं तरी लोकांनी, जसं लहान मुलांच्या बाबतीत म्हणतात की लहान मुलांचा स्क्रीन टाइम जास्त असू नये, त्यांनी फार परिणाम होऊ शकतो, तसंच आता मोठ्यांच्या बाबतीतही करायची गरज झाली. स्क्रीनवर इतके एंगेज झालेत लोक आणि त्या सगळ्यांना आता थिएटरमध्ये परत आणणं खूप खूप अवघड आहे. उभं होणार आहे. तर डेफिनेटली होऊ शकतं. आणि या छोट्या छोट्या स्पेसेस, सुदर्शन असेल, सकळ ललित कलाघर असेल, जिथे छोट्या छोट्या प्रमाणात लोक नाटक येऊन बघू शकतील, इथपासूनच ही सुरुवात होणार आहे. डिरेक्टली बालगंधर्व आपण ओपन करायचा विचार करू, तिथे येणारा प्रेक्षक, आधीच आता प्रेक्षकांच्या मनामध्ये इतकी भीती आहे की खरंच मी तिथे जाऊ का, थिएटर्सकडनं या सगळ्या सोयी आणि अपेक्षा खरंच कितपत करणं योग्य आहे, असे सगळ्या शंका त्यांच्या मनात आहेत. पण आपल्या बाजूने आपण प्रयत्न करत राहणार आहोत आणि लवकरात लवकर हे सगळं सुरळीत परत मागच्या ट्रॅकवर कसं आणता येईल हे प्रयत्न करणार आहोत. बेस्ट. तर हे तर झालं, हे तुमच्या हातातलं आहे हर्षद. तुमच्या जर मगाशी आपण बोललो तशा काही गोष्टी हातात नसतात, तर तरी तुम्ही ऍज अ ऑर्गनायझर म्हणून आता पुढे जे कुठले आपले कार्यक्रम असतील, काही गोष्टी असतील, तिथे ह्याची कशी काय खबरदारी घ्याल, काय कराल? मला असं याच्यात सांगायचं आहे तेजस, की खबरदारी ही आपल्याला जे काही गाईडलाईन्स येतील आणि आपण ज्या काही गोष्टी ठरवू त्या पद्धतीने करण्याचा तर प्रयत्न करणारच आहे. पण मला ना पर्सनल लेवलला, म्हणजे कुठल्याही स्पर्धेचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मला हे नाही सांगायचं, पण मला असं पर्सनल म्हणून असं वाटतं. म्हणजे मी हे का सांगतोय, मी आता काहीतरी बोलायचो आणि कदाचित मी ज्या कुठल्या तरी स्पर्धेत आहे, हो, नाही आपण आता आम्ही ते करतोय, ते पण आता इंडिव्हिज्युअल म्हणून बोलतोय. इंडिव्हिज्युअल म्हणूनच बोलायला इथे बोलवलंय. मला असं वाटतं की ऑनलाईन किंवा लाईव्ह जाऊन स्पर्धा किंवा फेस्टिवल मला पर्सनल लेवलला ते नाही योग्य वाटत. म्हणजे हर्षद ते लाईव्ह करायचंय, ते थिएटर आहे ना, कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करायची आहे आणि हे सरणार आहे. म्हणजे हे असं नाही की आता आपल्या 5वीलाच पुजलंय, हे सरणार आहे. तो एखाद वर्ष गॅप जाऊ दे, चालेल, पण ती मजा जी आहे ना ती त्यातच राहू दे, ते लाईव्हच राहू दे. लाईव्ह त्यावर लाईव्ह नको जायला, ते ऍक्च्युअल लाईव्ह राहू दे. ऑनलाईन म्हणजे तुम्ही स्पर्धा करताय आणि तुम्हाला लिमिटेशन आहे की 1000 ते 2000 एवढीच लोक एका वेळेस बघू शकताय किंवा फेस्टिवल करताय, तेव्हा तुम्ही ऑनलाईन त्याचं सबस्क्रिप्शन ठेवताय, लाईव्ह करताय, ही वेगळी गोष्ट. पण ऍक्च्युअल स्पर्धाच आता प्रेक्षकच नाहीयेत आणि कॅमेऱ्यातनच लोकांनी बघायचं, ह्याला मी पर्सनल लेवलला मला असं वाटतं की हे नाहीये योग्य. आपण 1 वर्ष थांबूयात, मे बी त्यांनी फारसा काही फरक पडेल असं नाही वाटत. याला जोडून मला असं वाटतंय की तू जे विचारलंस तेजस, की लोक म्हणतात की आता आम्ही लाईव्हच बघतो, तिथे फ्री ऑफ कॉस्ट सगळं होतंय, तिकीट काढून कशाला जायचं. पण मला नाही असं वाटत 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी जेव्हा कधी फुल फ्लेज सगळं सुरू होईल, मला वाटतं की जो ऑडियन्स आहे ज्याला हे आवडतं तो थिएटरमध्ये येऊन बघेलच, कारण ती मजा वेगळी आहे. तो लाईव्ह परफॉर्मन्स जो आता आपण थिएटरमध्ये बसून बघण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप वेगळा आहे, जो की तुम्हाला ऑनलाईन मध्ये नाही मिळू शकत. आणि असं जर होत राहिलं तर ऑनलाईनलाही सबस्क्रिप्शन लावतील, तिथेही तिकीट लागेल. जो मुद्दा आहे तो थोड्या दिवसांनी तिथेही तिकीट देऊन बघावंच लागेल. सो मला असं वाटतं की थिएटरमध्ये लोक येतील, 4 महिने लागतील, 6 महिने लागतील, 8 महिने लागतील, पण नक्की येतील. तेजस, मगाशी तू जो मुद्दा बोललास की थिएटरिकल प्रॉब्लेम्स, मला वाटतं कोरोना हे एक बोन आहे आपल्याला, की आता क्लेनलीनेस, स्वच्छता सगळ्या थिएटरची, आणि ही अटमोस्ट इम्पॉर्टंट होईल हा फॅक्टर. आणि आता उलट लोकांना वाटेल की चांगल्या वास्तूत आलोय आपण, म्हणजे असं मला आय एम होपिंग की नक्कीच त्या वास्तूची काळजी घेतली जाईल सगळ्या परीने. सगळ्यांची जबाबदारी आहे, म्हणजे नुसतं प्रेक्षक नाही ना, तिथले कामगार, आपली सगळ्यांची, आपण प्रत्येक व्यक्ती जो तिथे जातोय त्याची सगळ्यांची जबाबदारी आहे की ती वास्तू चांगली असावी, नीट असावी, स्वच्छ असावी. आणि मे बी दिस इज अ स्टार्ट ऑफ अ न्यू इनिंग्स, यू कॅन से. सो ते एक मला नक्की वाटतं. आणि लाईव्ह बद्दल म्हटलं तर त्याच्या दोन्ही बाजू आहेत. तू जसं म्हटलंस की ऑब्व्हियसली इट कांट बी कम्पेअर्ड विथ अ लाईव्ह परफॉर्मन्स, बट मला एक वाटतं आता ज्या गोष्टी आहेत त्या परत येणार नाही आहेत स्टेजवर मे बी, किंवा अवघड आहेत येण्याच्या, आणि त्या लोकांना वाटलं की इट इज आम्ही मांडू शकू, टाकू, लाईव्ह प्रेझेंट करू शकू,
देन दॅट इज देअर चॉईस. म्हणजे सेम तसं ऑडियन्सही तो चॉईस आहे की ते बघायचं की नाही. आणि आय गेस यालाही ह्या गोष्टींनाही तिकीट लावलं जाईल आता यापुढे. आणि आय गेस तिकीटेड ऑनलाईन शो सुरू झाले. आणि इट इज म्हणजे सगळ्यांचं सेम थिंग, तो पेशन्सचा भाग आहे. म्हणजे आता कुणाला खरंच नीड आहे आणि काहीतरी गरज आहे आता करायची आणि ह्या गोष्टी सुरू करायची, तर ते त्यांचा चॉईस आहे. सो सेम थिंग इट इज आवर चॉईस वेदर वी गो विथ इट, आणि आपण तसं ऑर्गनाईज करतोय, लावतोय का नाही. सो इट इज बोथ साइड्स. फक्त एक नक्की की कोरे जसं म्हणाला की स्पर्धा आणि हे लाईव्ह करून त्याच्यात काही साध्य नाही होणार, ती मजा नाही राहणार. स्पर्धा ही फक्त प्रेक्षकांसाठी नाही आहे ना, हो, स्पर्धकांची बरोबर, अगदी बरोबर, ते सगळं लाईव्हलीनेस त्यांचा तो अगदी बरोबर. ती लाईव्ह मजा येणारच नाहीये. येणारच. म्हणजे त्याच्यात फक्त एक मला त्या लाईव्हचा मुद्दा एक वाटला की ते तुम्ही एक मार्केटिंग टूल म्हणून वापरलं. तुमचं प्रोडक्टच सादर करत नसाल, म्हणजे प्रोडक्ट नाही सादर करायचं, बट इट कॅन बी मार्केटिंग टूल. तसं तुम्ही वापरलं तर दॅट कॅन बी अ बेनिफिशियल थिंग फॉर बोथ द थिंग, विथ द ऑडियन्स एज वेल एज द परफॉर्मन्स. टेस्ट. सो ह्याच्या बरोबर मला ते तुला खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की नवीन बरीच लोक जे ऑर्गनायझर म्हणून येऊ पाहत असतात किंवा हे, त्यांना तू कुशल फायनान्स कसा मॅनेज करतोस, आणि तू इतके सारे प्रोडक्ट वर्षभरात आणतोस वेगवेगळ्या पद्धतीची, तर तुला पैसे देतात का कोणी, म्हणजे असे असतं का तुझ्याकडे चिल मध्ये, का तू काय करतोस, फायनान्स काय करतोस, तर तू थोडक्यात सांगितलंस तर मजा येईल. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली हा म्हणजे फायनान्स हा विषय सगळ्यांनाच फेस करावा लागतो. म्हणजे मीच असं नाही, सगळ्या तुझ्या फील्डमध्ये तेजस तुलाही फेस करावा लागत असतं. इट इज म्हणजे खूप महत्वाचा फॅक्टर आहेच आहे ऑब्व्हियसली. सो त्याच्या दोन्ही बाजू असतात. म्हणजे तुम्ही ज्या प्रॉडक्टची आता तुम्ही एक प्रयोग लावताय, नाटकाचा प्रयोग लावताय, त्याची काय कॉस्ट येते त्याचा एक तुम्हाला अंदाज पाहिजे, आणि त्याचे ऑप्शन्स काय, ते तुम्ही कसे रिकव्हर करा, हा एक दुसरा भाग. त्याच्यात आता आपल्याकडे दोनच मीडियम मला प्रकर्षाने जाणवतात, की एक तिकीट विक्री आणि एक आहे स्पॉन्सरशिप ऍस्पेक्ट. हे दोन्ही तितकेच इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे मला हे वाटतं की असं नसावं, फक्त एक वाटतं की फक्त स्पॉन्सरशिप मिळाली असेल तरच मी ते कार्यक्रम करू शकू किंवा त्याला पुढे घेऊन जाऊ शकू. म्हणजे मी शक्यतो कुठलेही माझे कार्यक्रम किंवा उपक्रम जे आणतो ते आपण एका छोट्या प्रमाणात, म्हणजे काय मोजक्या लोकांपर्यंत किंवा एक छोट्या लेवलनी आपण ते सादर करू शकू आणि लोकांपर्यंत पोहोचू, एवढी गॅरंटी आपण घेतलीच पाहिजे. कारण आपण काम करतो त्या प्रोडक्टवर. आपण काय स्पर्धा असेल, प्रयोग असेल, कॉम्पिटिशन असेल, फेस्टिवल असेल, की ते सगळं प्लॅनिंग आणि प्लॉटिंग सगळं ते आत्ता नाही झालं बाबा, घडलं नाही कारण आम्हाला पैसेच नाही मिळाले, हे प्लॅनिंग मला जरासं डायसी वाटतं. म्हणजे यू शुडंट बी डिपेंडेंट कम्प्लिटली, कोणीतरी तुम्हाला पैसे देणार आहे आणि मग तुम्ही करणार. सो तुमचा एक बेस लेवल अगदी, म्हणजे काय म्हणू शकतो की मी खूप गाजावाजा करून मी एक प्रयोग लावला, आणि मी एक साधा फक्त प्रयोग लावला, लोकांना व्हॉट्सअपने कळवलं की असा प्रयोग आहे आणि या दिवशी. म्हणजे याच्या फॅक्टर्स काय काय येतात, जाहिरातबाजी केली का, पेपरमध्ये ऍड्स दिले का, बॅनर्स लावले का, किंवा काय, हा खर्च असतो. सो तो स्पॉन्सर आल्याने आपण खूप चांगल्या पद्धतीने एक कार्यक्रम करू शकू, स्केलअप करू शकू, आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याला स्केलअप जसं म्हटलं की लोकांपर्यंत अजून पोहोचू, त्याचे ब्रँडिंग करू, त्याचे हायलाइट ते पोहोचू. हा एक मला फॅक्टर वाटतो स्पॉन्सरशिप वाईज. बट ऍट द सेम टाइम तुमची तयारी नक्की पाहिजे की तो प्रोडक्ट तुमच्या हिमतीवर किंवा तुमच्या मेहनतीवर तुम्ही तो लोकांपर्यंत पोहोचवत आहे. सो प्लॅनिंग वाईज, फायनान्स वाईज हे महत्वाचं मला वाटतं. ओके. तू बरोबर बोललास की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि त्याचं कॅल्क्युलेशन करूनच आपण एखादं प्रोडक्ट प्रेझेंट करण्यासाठी रेडी असू शकतो. सो आता आपण शेवटाकडे जाऊयात. सो त्याच्या वेळेला मला एक असं जनरल वाटतं की एक छान मुद्दा अवधूत म्हणून आहेत, त्यांनी विचारलाय की मुंबईमध्ये MD कॉलेजने युट्यूब वरती ऑनलाईन फेस्टिवल करून बॅकस्टेजच्या लोकांसाठी फंड गोळा केला. सो तसं पुण्यामध्ये खूप आपल्याकडच्या अनेक लोकांनी आपल्या बॅकस्टेज आर्टिस्टला, ज्यांचं जे काय म्हणतो हातावरती दररोजच्या कामावरती पोट आहे, त्या सगळ्यांना मदत केली. तर तसं आपण सगळे मिळून काही करू शकतो का, आणि इथे आपले सगळे प्रेक्षक पण आहेत, ते पण असे इंटरेस्टेड असतील का,
तुम्हाला काय वाटतं की आपण असं काही करू शकतो का? ऍटलिस्ट विचार तरी, प्रॅक्टिकली होईल नाही होईल पुढचं. आपण आता इथे जी लोक आहेत ती तर करूच शकतात, पण मला अवधूतजींना एवढंच सांगायचंय की पुण्यातही असं चालू आहे. मला 3-4 संस्था अशा माहिती आहेत की त्यांनी हे वर्क केलेलं आहे. राईट. ओके, ग्रेट. नॉट नेसेसरी त्यांनी लाईव्ह नाटकातून सबस्क्रिप्शन थ्रू पैसे मिळवले असतील, पण डायरेक्ट आवाहन करून काही लोकांनी हेही केलंय. मलाच 3 जणांकडून कळालं की ते करतायत, म्हणजे डायरेक्ट जे करतायत त्यांच्याशीच मी त्यांचेच अपडेट्स बघितले किंवा त्यांच्याशीच बोललोय. तो आणि पुण्यात नॉट ओनली निधी स्वरूपात, शिधा स्वरूपात सुद्धा जमेल ते कुठलाही ज्या बरोबर. जमेल त्या स्वरूपात. आणि बरोबर. आपणही त्यांनी जसं सांगितलं तसं आपणही विचार करतच आहोत की आपण नक्की काय करू शकतो, काय नाही ह्या सगळ्या गोष्टींसाठी. सो अवधूतजी, आम्ही नक्की प्रयत्न करू आमच्या सगळ्यांच्या नक्की. बाजूने. आणि पुण्यात इतरही लोक आहेत, आणि जास्त करून मला जी माहिती आहे ती कॉलेज स्टुडंट आहेत की हो हो. नाट्य चळवळीत जे आहेत त्यांनी कॉलेजमधून चालू केलंय की आमचे सिनियर्स असतील, हे असतील, त्यांच्याकडे त्यांनी मदत मागितली आहे आणि त्यांच्याकडून मदत येतेय आणि ही त्यांनी योग्य त्या लोकांपर्यंत पोहोचवली पण आहे. सो पुण्यातही ते होते, एमपीच्या लोकांनी केलं, त्यांचं कौतुकच आहे. आणि आम्ही नक्की प्रयत्न करू की आम्ही नक्की काही करू शकतो का. वा, क्या बात आहे. एक मला एक पर्सनल वरती प्रश्न आलाय की जो खूप महत्वाचा मुद्दा आहे. पुण्यातलं कॉर्पोरेशनचं थिएटर बुक करायचं असेल तर आता प्रायव्हेट थिएटर असेल तर तुम्ही जाऊन विचारू शकता तारीख आहे की नाही, कळू शकतं. पण कॉर्पोरेशनच्या थिएटरसाठी किती आधी बुकिंग करावं लागतं, काय आहे पुण्यातल्या ह्याचं, कोण सांगेल काही? पुण्यातल्या कॉर्पोरेशनच्या थिएटरसाठी आय गेस 3-3 महिने आधी त्यांच्या अर्ज निघतात. त्यांनी एक कालावधी देतात की महिनाभराची असते आय गेस, आणि तिथे तुम्हाला कुठला स्लॉट हवाय, कधीचा हवाय, काय कार्यक्रम आहे याचं लेटर सबमिट करायचं असतं. आता बालगंधर्वचं म्हणजे बालगंधर्वच्या ऑफिसमध्ये, यशवंतच्या ऑफिसमध्ये, आणि तिथे जाऊन ते ठराविक त्या कालावधीत आलेले सगळे लेटर्स घेतात. मग जे आयुक्त आहेत, ते मॅनेजर आहेत जे थिएटरचे, ते त्याच्यातून त्यांचं लिस्टिंग करून मग ते एक लिस्ट जाहीर करतात 3-3 महिन्याची. त्याच्यात तुम्हाला कुठला स्लॉट मिळाला नाही ते त्याच्यात लिस्टेड असतात. तर त्याच्यानुसार तुम्हाला मिळालाय तर तो स्लॉट मिळतो, नाही मिळाला तर नाही मिळाला. मग स्पेसिफिक स्लॉट हवा तर तिथे ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला संपर्क साधून विचारावं लागतं. एक बेसिक प्रोसेस. बोल बोल. तेजस, तुझी क्वेश्चन घेऊन कुशलला या रेफरन्स मध्ये एक मला प्रश्न विचारायचा तर विचारू शकतो का? बोल. प्लीज. सो अनेकदा कुशल असं होतं, म्हणजे अनेक जणांकडनं कानावर पडतं की तुम्ही बुक केलेला स्लॉट हा अचानक परस्पर कोणाला तरी दिला जातो वेगळ्या कार्यक्रमात. हो. तर मग अशा वेळी ऍज अन ऑर्गनायझर म्हणून तुझी भूमिका काय असते, किंवा रादर काय करणार अशा वेळी? म्हणजे तू कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचारतोस मला लक्षात नाही. समजा तू म्हणजे- एखादी स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहेस, तुला अमुक 3 महिन्यांच्या त्या शेड्यूल मध्ये अमुक एक डेट अलॉट झालेली आहे, पण तुला सांगितलं की आता ती डेट तुझ्याकडे नाहीये, आता ती अमुक लोकांना आम्ही परस्पर दिली आहे. हा, राईट. अशा बरोबर. वेळी काय? आता तो मुद्दा येतोच, म्हणजे हे प्रायव्हेटला कधीच येत नाही माहिती आहे आपल्याला. हा कॉर्पोरेशनलाच येतो आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती आलेले रिस्ट्रिक्शन असतात जे ते सांगत असतात. सो सेम जसं कोरे आणि पहिला प्रश्न आपला होता, ऑर्गनायझर म्हणजे आपल्याला ते हँडल करायलाच लागतं त्या मोमेंटला. दुसरा ऑप्शन शोधा, नाही तर तुमचे डेट बदला. म्हणजे दिस इज द वर्स्ट केस सिनारिओ. बट काय ऑप्शन त्याला आता अजून सुचलं नाही, कारण आपल्याकडे रिस्ट्रिक्टेड काय म्हणू शकतो अवेलेबिलिटी आहे. समोर माझ्याकडे व्हेन्यू हाच होता, आता त्याच्याऐवजी मला व्हेन्यू चेंज करून बघावा लागेल हा मुद्दा. कारण तिथे आपण किती प्रेशराईज करून किती आपण त्याच्या वरचढ जाऊन करणार, एक वेगळंच लीग चालू होतं. तर त्याच्यात आपल्याला न जाता, आणि स्पेसिफिकली प्रायोगिक नाटकं किंवा नॉन कमर्शियल नाटकं यांना खूप हे फेस करावं लागतं. बट मला वाटतं यू शुड बी प्रिपेअर्ड टू हँडल द सिच्युएशन अँड गो अहेड. मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. काही वर्षांपूर्वी आपली इलेक्शन होत्या, तो फिरोद्याच्या डेट्स आम्ही डिक्लेअर केल्या होत्या आणि यशवंतराव मध्ये आपण स्पर्धा करत होतो त्या काळात. आणि इलेक्शन कमिटीनी सगळी पुणे कॉर्पोरेशन थिएटर्स काढून घेतली त्यांच्या कामासाठी, इलेक्शनच्या कामासाठी. सो अचानक आपल्यावर असं आलं की अरे आता 2 आठवडेच राहिलेत स्पर्धेला, आपण सगळं ऑर्गनाईज करून बसलोय, पूर्व प्राथमिक फेरी झालीये, आता काय करायचं. सो आम्हाला एकच ऑप्शन होता जो पीएमसीने दिला की तुम्ही ह्याला करू शकता, आपलं गणेश कला क्रीडाला. गणेश कला क्रीडाला फिरोद्या करणं म्हणजे ह्यूज हे टास्क आहे. पण मग आम्ही ते टास्क घेतलं. आम्ही
सगळ्या लोकांनी आम्हाला मदत केली. म्हणजे लाईटवाले असतील, साऊंडवाले असतील, सेटवाले असतील, व्हॉलंटियर टीम, मॅनेजमेंट टीम, ऑर्गनायझिंग टीम यांनी खूप वेगळ्या पद्धतीने केलं. आम्ही थिएटर आम्हाला जे रंगमंच ज्या साईजचा हवा आहे तो तसा तयार करून घेतला. 4,000 कॅपॅसिटी आहे. मग ती कमी करून घेतली. सो अशा सगळ्या गोष्टी करून आम्ही ओव्हरकम करून छान नेहमीसारखी स्पर्धा तिथे ऑर्गनाईज केली. त्यात स्पर्धकांनी पण आम्हाला खूप चांगला सहभाग दाखवला. अच्छा, बेस्ट आहे. थोडं डायव्हर्ट झालं मी. नाचवतच नाही. ओके. सो मला हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. हे अशा तारखा दिल्या जातात इकडे तिकडे, ते योग्य आहे का नाहीये? फक्त नाही. हो किंवा नाही मध्ये सांगा. आय होप कधी बदल झाला तर, कारण की हे बऱ्याच लोकांसाठी प्रॉब्लेमॅटिक असतं. येस, काही असतील आपले नॉर्म्स रेग्युलेशन असतील पीएमसीचे आणि याच्यानुसार, बट याच्यामुळे जेन्युअनली खूप लोकांना प्रॉब्लेम होतो. ओके, सो मला असं वाटतं की एक मजा म्हणून, ऑर्गनायझर म्हणून तुम्ही इतके दिवस काम करता किंवा एखाद्या प्रोडक्टच्या मागे काम करता, तर अनेक वेळेला असं होतं की लोकांना तो कार्यक्रम दिसतो, त्याच्या मागे नक्की कोण काम करतंय ते माहिती नसतं. सो असं तुमच्या बाबतीत घडलंय का की अरे एवढं सगळं काय म्हणतात, एवढं सगळं मी केलं काम, तुम्ही कोणी कधी स्वतः सांगत नाही येऊन, पण तरी तुम्हाला माहिती असतं की हे सगळं मी केलंय, पण लोकांना माहितीच नसतं किंवा क्रेडिट घेऊन जातं, तर असे काही किस्सा आहे का कोणाकडे? कोणी पटकन सांगू शकेल का मला? त्याच्यासाठी एक वेगळं लाईव्ह करूयात आपण माझ्याकडे. पण पटकन की 30 सेकंदात सांगितलास असा कुठला किस्सा तुला वाटतोय का की तू सांगू शकतोस काय घडलं होतं? फिरोद्यात घडलंय की प्राथमिक फेरी संपली आणि जजेसनी आम्हाला सांगितलं होतं काही कारणास्तव की आता आम्हाला मुलांना भेटायचं नाहीये, कारण का त्यांना बाकीच्या जजिंगच्या रिलेटेड काम करायचं होतं आणि स्पर्धा 10-10:30 संपली आहे रात्रीची आणि स्टील त्यांना काम करायचं. So त्यांनी सांगितलं होतं की प्लीज आता आम्हाला कोणाला भेटायचं नाही. सो आम्ही सगळ्यांना बाजूला करत होतो. ते व्हीआयपी रूमच्या मागच्या बाजूला अण्णाभाऊ साठेला येऊन मुलं थांबली होती. तर मी सगळ्यांना सांगत होतो, काही मुलं ऐकत होती, काही मुलांचं असं होतं की दादा प्लीज आम्हाला हे करू दे. सो एकाने मला ॲरोगंटली असं सांगितलं की ऐक ना, आम्हाला कोरेनी इथं थांबायला सांगितलं. मला असं झालं की अरे सॉरी, म्हणजे मीच कोरे आहे. त्याचं त्याच्यावर असं होतं, अच्छा तू कोरेस का? नाही, मी 2-3 वर्ष झालं स्पर्धा करतोय, मला वेगळाच कोरे वाटत होता. ठीक आहे, जातो. असे भयानक किस्से घडतात दरवर्षी. अजून कोणाकडे तसं काही आहे? नाही. बरं, असं काही दिसत तरी नाहीये. मला काय वाटतं नाही, की असे छोटे होतात तसे. वाईड विंग्स मीडिया, बोल बोल बोल. वाईड विंग्स मीडियाकडनं आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतो. तर लोकांना असं होतं, अरे तुम्हीच करताय का ते? किंवा असं बरेचदा जनरल रॅन्डम फोन येतात की हे इथे बघितलं, ते तिथे बघितलं. नाही, अरे हो तुम्हीच होता का? असं जनरल गप्पा गोष्टी. रॅन्डम फोन तर म्हणजे पुरुषोत्तमची तारीख काय सेम अरे फॉर्म सुटले का? बरोबर, हा एक मुद्दा. खूप आधी हा भरतचा नंबर आहे काय म्हणून पण येतात. आपला कार्यक्रम वेगळा असतो, त्यांच्याकडे आपला नंबर कधीतरी गेलेला असतो, त्याच्यामुळे त्यांना जो हवा तो प्रयोग ते विचारतात. या प्रयोगाची तिकीट इथं आहेत का? किंवा हा भरतचा नंबर आहे का? आज कुठला कार्यक्रम आहे? काही काहीही लोकांना होत असतं. असतं की नाही माहिती तर मग माहिती करून सांगा आम्हाला परत. तुम्ही बऱ्याच वेळेला तिकिटांचं किंवा बाकीच्या कोऑर्डिनेशनसाठी सगळ्या लोकांना तुमचे नंबर जातात, तर तुमच्या दृष्टीने योग्य वेळ किती ते किती असली पाहिजे त्याच्यामध्येच लोकांनी तुम्हाला फोन करायला पाहिजे. अरे आधी वाटायचं तेजस वेळ द्यावी, पण आता नाही राहिलंय रे तसं. एक्झॅक्टली. फोन करतात पहाटे 5ला, रात्री 1:30ला, कारण का त्यांचं कसं होतं, म्हणजे स्पर्धकांच्या बाजूने विचार केला तर रात्री अपरात्री ते प्रॅक्टिस करत असतात आणि त्यावेळेस त्यांना काहीतरी अडतं आणि मग त्यांना वरून ऑर्डर येते विद्यार्थी प्रतिनिधीला किंवा संघ प्रमुखाला की आत्ताच्या आत्ता मला हे विचारून हवं. ते करतात अरे फोन मेसेज सरळ. ते सॉरी म्हणत नाहीत, त्यांना आता काही वाटत नाही, ते करतात. खरी वेळ ही सकाळी 10 ते संध्याकाळी 7 ही योग्य आहे. या वेळेत केल्या पाहिजे. नॉर्मल वर्किंग आवर्स, सगळ्यांचे जे वर्किंग आवर्स आहेत तेव्हाच फोन आले पाहिजे. तर ते मला असं वाटतं, आपले मग तसं बघायला गेलं तर नॉर्मल वर्किंग अवर्स आणि आपल्यासारख्या लोकांचे वर्किंग अवर्स हे वेगळेच आहेत. पण नॉर्मल लोकांच्या एरी फोन केले तर तुम्हाला पण आनंद होईल आणि तुमच्या बरोबर अनेक पुण्यात असे खूप सारे ऑर्गनायझर्स आहेत, त्यांना पण आनंद होईल. आणि म्हटलं तसं की आपण कुठल्या गोष्टीसाठी कोणाला फोन करतोय ह्याच्यासाठी आता तुम्ही सगळे सांगताच, पण अजून कुठल्या पद्धतीने की बाबा आमचं हे प्रोडक्ट आहे, आम्ही हे काम करतो,
सो हे सोडून जसं हा म्हटला की भरतचा नंबर तुमच्याकडे आहे का किंवा काय, असं रॅन्डम कोणालाही फोन येतात, किंवा मी तर आता कुठलाही ऑर्गनायझर नाहीये, पण तरी मला सुद्धा अनेक वेळेला असे खूप रॅन्डम फोन येतात. तो शो काय काय या सिरीजचं ऑर्गनायझर आहेस तू आता. आता आपण ह्या सिरीज बद्दल नाही, पण नॉर्मल आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलतोय. त्यामुळे की तेव्हा असे फोन येतात आणि म्हणतात ते फिरोदियाची तिकीट आहेत का, ते पुरुषोत्तमच्या ह्याचं, तुम्ही म्हणतो की तुम्ही ह्यांना फोन करा. नाही यांना नको, मग ते फिरोदिया किंवा पुरुषोत्तम वाल्यांना किंवा सेम नाट्यरजनीसाठी, ते नाट्यरजनी रात्री कशी काय करतात हो अशी, ज्यांचा कधीही संबंध माझ्या आयुष्यात कोणाशी संबंध नाही अशा लोकांचे फोन येतात की ते नाट्यरंजनी कोण करतं, त्यांना रात्री कशी परमिशन मिळते. म्हटलं अहो ते चांगलं काम करतात, आम्ही त्याच्याशी अनेक वर्ष असोसिएटेड आहे, तुम्ही पण चांगला उपक्रम घेऊन टीएमसी कडे जा, त्यांना वाटलं की हे तुम्ही चांगलं करताय तर तुम्हाला पण परमिशन देतील. त्याच्यात तुझ्या अच्छा. लक्षात येते का की अचानक आम्ही चौघं खूप लाईव्ह झालोय, इतर आधीच्या लाईव्ह पेक्षा आता खूप लाईव्हलीनेस आलाय आमच्यात, कारण का तू आमच्या म्हणजे खूप काळापासून धगधग असलेला व्यक्ती सगळ्यात शेवटी गेला. तो आपल्या प्रत्येकाकडे खूप काही आहे बोलायला आता या नाही पण हो खूप काही आहे बोलायला, पण आपण ते नाही नाही असं म्हटलं, म्हणजे तुम्ही नाही बोलू शकत त्याच्यावरती. अरे आता नेहमी तुम्ही आमच्यासारख्या लोकांना, तुम्ही ऑर्गनायझर असता तेव्हा तुम्ही आम्हाला ऑर्डर आणि फ्लो सांगता, आज कधी नवत मला संधी मिळाली तर मी ते करून घेतोय. नाही नाही ओके ते सॉरी. सगळं फॉलो होतं, तुम्ही फॉलो करता का नाही हा वेगळा मुद्दा आहे. तो वेगळाच मुद्दा आहे, त्याच्याबद्दल नको बोलायला. ओके सो आता एंड नोटला यायला की ऑर्गनायझर म्हणून पुण्यात तुम्ही इतके वर्ष काम करतायत आणि प्रत्येकाची अनेक सारी प्रोडक्शन्स आहेत, आपले खूप सारे मित्र येऊन बघतायत असं आहे. तर म्हटलं तसं ऑर्गनायझर असं म्हटल्यावरती एक्झॅक्टली काय बोलायचं लोकांना पण प्रश्न की ऑर्गनायझर भेटून काय बोलणार. सो आपण जे आता खरं तर बोललो की तुमचे काय अनुभव असतात, तुमची काय भूमिका असली पाहिजे, तर हर्षद किंवा कोरे किंवा कोणी म्हणजे तुम्ही सांगू शकाल का की ऑर्गनायझर म्हणून तुमच्याकडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू आता चांगला आहे का वाईट आहे, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, नॉट डिरेक्टली ब्लॅक ऑर व्हाईट असं, बट वर्ज आहे असं मला फार वाटतं. म्हणजे काही काही ठिकाणी ते खूप चांगल्या ह्यानी अपेक्षेने बघतात की त्याचं वेगळ्या अर्थाने बर्डन येतं की अरे यांना जर ते इतकं आपल्या अपेक्षेने बघतायत आपल्याकडे, तर आपण ते फुलफिल केलं पाहिजे, कारण का ते तरी दुसरीकडे कुठे जाणार आहे. एक्झॅक्टली कोरे. एका बाजूला ते असं असतं की म्हणजे आम्ही हेही आरोप सहन केलेत की आम्ही रिझल्ट लावतो, अशी अख्खी दुसरी बाजू पण आहे. सो आम्ही ऑन द वर्ज आहोत आणि आम्हाला कुणालाच त्याच्याबद्दल काही दुःख नसावं आणि नाहीये रादर, कारण का ब्लॅक आणि व्हाईट हा ऑलवेज पार्ट असणारच आहे, पार्ट ऑफ द प्रोफेशन, प्रोफेशनचा भाग आहे. सो ग्रेट, तुमच्या बरोबर गप्पा मारून खूप मजा आली. सो असेच खूप साऱ्या नवीन नवीन स्पर्धा, आधीपासून चालू असलेल्या अनेक स्पर्धा, अनेक फेस्टिवल्स ही अशीच दिमाखात तुम्ही आमच्या बरोबर आमच्याकडे घेऊन येत राहा, त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा.